तर नमस्ते. खरं तर काल एका विद्यार्थिनीवर हल्ला झाला होता आणि आज त्या हल्ल्यातील आरोपींनी खरं तर आत्महत्या केल्याचं निदर्शनास येते. काय अधिक माहिती? काल सकाळी 9:30 ते पावणे 10च्या दरम्यान महेश डामसे याने त्याच्याच गावातील गौरी सावळे या मुलीवरती हत्याराने हल्ला केला होता. ती मुलगी अतिशय सिरियस होती. तिला डायरेक्ट YCM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तात्काळ उपचार करून तिची तब्येतसुद्धा आता तिची स्थिर आहे. परंतु या आरोपीचा शोधसुद्धा आम्ही सर्व म्हणजे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल सर, अपर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. तसेच LCBचे पथकसुद्धा पोलीस निरीक्षक शिळेमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. तर त्या तपासादरम्यान आम्हालासुद्धा काही CCTV फुटेजच्या माध्यमातून आम्ही त्याचा तपास करत होतो. LCBच्या पथकाला इथं घाटामध्ये जे CCTV फुटेज दिसून आले, त्यानंतर त्यांनी खाली पण चेक केले, परंतु खाली त्याचं फुटेज दिसत नव्हतं. त्यावरून ह्यांनी इथंच कुठंतरी तो लपला असावा किंवा त्यांनी काहीतरी करून घेतला असावा या दृष्टीने त्यांनी तपास चालू केला. त्यानंतर त्याची गाडी मिळून आली. गाडी मिळून आल्यानंतर ही जी खोल दरी आहे, जिथं शक्यता कोणी येण्याची सुद्धा शक्यता नाही किंवा पाहायलासुद्धा कोणी आलं नसतं, परंतु तिथं गाडी त्या बाजूला लागलेली दिसली असल्यामुळे इथं सर्व पद्धतीनं पोलीस शेलार तसेच पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी व त्यांच्या पथकांनी इथं शोध घेतला आणि इथं त्यांना ती बॉडी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेली आहे. हा मुलगा त्यांनी जे अतिरेकी कृत्य केलं होतं त्या कृत्यामुळं त्यांनी स्वतःला पश्चाताप होऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. त्या दृष्टीने आता हे ओतूर पोलीस स्टेशनचे भाग असल्यामुळे ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्याच्या मैताबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. माझा एक सर्व विद्यार्थ्यांना आणि तसेच सर्व तरुणांना संदेश आहे की असे कुठलेही चुकीची कृती करू नये किंवा आपल्याला एखाद्या मुलीला शाळा शिकायची आहे किंवा आपण तिच्यावर जबरदस्तीने प्रेमासाठी आग्रह करायचा आहे, या गोष्टीसाठी कोणीही जबरदस्ती करू नये, त्या मुलींना त्रास देऊ नये. आणि जरी मुलींना सुद्धा असा कोण त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली पाहिजे आणि त्या संबंधित आरोपीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस करतच असतात. आणि अशी सुद्धा आमच्यापर्यंत माहिती मिळाली किंवा पोलिसांनाच भीती वाटत असेल तर आपल्या शिक्षकांना सांगावे, आपल्या पालकांना सांगावे, त्यांच्या माध्यमातून आपण तात्काळ कारवाई करण्यात येईल. तरी कुठेही घाबरून न जाता पोलिसांपर्यंत माहिती पोचावी आणि असे कुठल्याही तरुणांनी सुद्धा असे कुठलेही कृत्य करू नये एवढी माझी प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आणि आव्हान आहे.